ही आहे चवळीची उसळ. अगदी झटपट आणि स्वादिष्ट अशी चवळीची उसळ. सकाळच्या गडबडीमध्ये म्हणा, लहान मुलांना म्हणा, मोठ्यांना म्हणा, प्रत्येकाला अगदी कम्फर्टेबल फूड आहे चवळीची उसळ आणि खूप हेल्दी आहे. तुम्ही टिफिनसाठी सुद्धा कॅरी करू शकता. ब्रेकफास्टला लहान असो मोठे असो प्रत्येकालाही अगदी असंही खायला दिली नुसती चवळीची उसळ तरी अगदीच भन्नाट लागते. तर चला, आणि ह्याच्यासोबत तुम्ही भात, भाकरी, चपाती, ब्रेड कशासोबतही एन्जॉय करा, अगदीच अप्रतिम लागते. तर चला, अगदी बेसिक मसाल्याने बेसिक तडका आपण ह्याला द्यायचा आहे. तर ते कसं काय करायचे आहे ती पूर्ण रेसिपी तुम्ही नक्कीच बघा, कारण की भरपूर टिप्स अँड ट्रिक मी याच्यात सांगितलेल्या आहेत, त्या नक्की फॉलो करा. नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आपण बघणार आहोत चवळीची मस्तपैकी उसळ. तर चवळीची उसळ विविध मसाले घालून करतात. कोणी हिरवी मिरचीचं वाटण घालतं, कोणी खोबरं, कांदा खोबऱ्याचं वाटण घालतं, पण ही अगदी बेसिक चवळीची उसळ आहे. तुम्हाला असंही हवं तर अशी ओनली ही उसळ खाऊ शकता. जसं आपण बॉईल छोले किंवा बॉईल मूग जसं मी दाखवले तसे आपण खातो, तसे ही नुसती खाऊ शकता. आणि लहान मुलांनासुद्धा अगदी तुम्ही ब्रेड भातासोबत दिली, भाकरी चपातीसोबत मुलांनाही खूप आवडेल. अगदी मस्त चटपटीत होते आणि छान लागते. अगदी जास्त झणझणीत पण नाही आणि अगदीच फिक्की पण नाही, छान मस्त बनते. तर नक्की ह्या पद्धतीने ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला 100% आवडणार आहे. तर एकदा बनवली ना तर तुम्ही या रेसिपीचे फॅन होताल, ही माझी गॅरंटी आहे. तर चला, योग्य प्रमाण आपण बघूया. ह्याला लागणार एक मोठ्या आकाराचा कांदा, तो स्लाईस करून घ्यायचा, म्हणजे असं लांब लांब कापून घ्यायचा आहे. आणि कढीपत्ता 5-6 पानं, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा आणि कोथिंबीर बारीक चिरलेली. आता कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आलं लसूण पेस्ट नसेल तर आलं लसूण ठेचून घ्या किंवा मग नुसता लसूण घातला तरी चालेल. सुके मसाले तर बेसिक आहे. हळद अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने जिरे पावडर, मीठ चवीपुरते घेतले, पाव चमचा, आणि कांदा लसूण मसाला मस्त आहे, तो नक्कीच टाका. मस्त चटपटीत चव येते कांदा लसूण मसाल्याने. आणि मीठ आपण 2दा वापरले म्हणून आता फोडणीला कमी टाकले. इथं आहे बॉईल चवळी, जी मी रात्रभर स्वच्छ धुवून भिजत घातलेली आणि मग त्याच पाण्यासकट मी त्याला शिजून घेतली. 4 शिट्ट्या दिल्या, मीठ टाकलं आणि बस बॉईल करून घेतली. 4 शिट्ट्या झाल्यावरती मस्त अशी मध्यम बोट चेपेल अशी शिजते मटकी आलेलं चवळी. तर 4 शिट्ट्यामध्ये शिजलेली आहे आपली चवळी. आता इथं मी ठेवला आहे फ्राईंग पॅन. तुम्ही कोणत्याही भांड्यात करू शकता, डायरेक्ट तुम्ही फोडणी दिली तरी चालेल, पण बॉईल करून घेतलं ना तर एक आपल्याला अंदाजा पाण्याचा येतो की कमी जास्त सूप होत नाही. आणि जे एक्स्ट्रा पाणी होतं, म्हणजे मी साधारण 1.5 ग्लास पाणी टाकलेलं शिजवताना, तर ते पाणी मी एक्स्ट्रा जे होतं ते काढून घेतलं, ते ॲज अ सूप मी पिले. आणि रिमेनिंग तुम्हाला जस्ट अर्धा ग्लास ह्याच्यात पाणी ठेवायचं आहे. आता तेल छान गरम झालं आणि तेल गरम झाल्यावरती टाकले मी जिरे छान तडतडले, फुलले की टाकलं कढीपत्ता पण छान असं फुलला, तडतडला की लगेच टाकायचा आपला उभा चिरलेला कांदा. आता प्रत्येक तुम्ही म्हणताल की उभा का चिरला, तर कांदा ना काय होतं की जसं आपण आकृतीने कापतो, म्हणजे ज्या आकाराने आपण कापतो त्या आकाराने त्याची चवसुद्धा बदलते. म्हणजे लांब कांद्याचा असं एक गोडवा येतो, जसं आपण बेरिस्ता वगैरे करतो बिर्याणीला ना, अगदी तसंच फ्लेवर येतो. कॅरमेल छान होतो, म्हणजे छान फ्राय होतो आणि त्याचा एक छान असा गोडवा येतो. आणि बारीक कांदा चिरला ना तर तो अगदी डिझॉल्व होतो भाज्यांमध्ये, त्यामुळे थोडासा असा उभट कापायचा. आणि मग टाकलं आपण आलं लसूण पेस्ट, छान परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम म्हणाल तर मीडियम आहे, अगदी स्लो किंवा अगदी फुल नाही करायची. छान झणकेदार हा फोडणी बसायला हवी, त्यामुळे मीडियम फ्लेमवरती मी तेलही गरम केलं आणि ऑल ओव्हर रेसिपी मी मीडियम फ्लेमवरतीच करणार आहे. तर अगदीच चवळी बॉईल करून ठेवली तर जसं मी म्हटलं एक्स्ट्रा सूप आपल्याला काढता येतो बाजूला. तर आता छान कांदा हलका गुलाबी होत आला, अगदी करपू नाही द्यायचं, हलका गुलाबी होत आला, ट्रान्सलुसंट झाला, टाकायचे आपले सुके मसाले. म्हणजे जसं मी म्हटलं की कांदा लसूण मसाला मस्ट आहे, धने जिरे पावडर असेल तर नक्कीच ॲड करा. आणि आपण लाल तिखट टाकलं तर तिखटवालाही काश्मीरी तिखट आहे, नॉर्मल तिखटवालं तिखट नाही, काश्मीरी तिखट आहे, त्यामुळे जास्त झणकेदार असं तिखट नाही हो. आणि छान मसाले परतले तर लगेच टाकलं आपलं चवळी बॉईल केलेली, 1/2 ग्लास पाण्यासकट. आता 1/2 ग्लास पाणी म्हणजे किती, तर साधारण 1 कपभर पाणी असेल, कारण की अगदीच त्याला फडफडीत सुकी नाही करायची आणि अगदीच त्याला ओली रस्सा पण नाही करायचा, कारण की आपण इथं काही वाटण वगैरे नाही वापरलं. साधे बेसिक सुके मसाले टाकले आणि कांद्यामध्ये परतून घेतले, फोडणी दिली आणि मग टाकायची कोथिंबीर. आणि बस जी कोथिंबीरचं ह्याच्यात फ्लेवर येतो ना तो, आणि जो कांद्याचा फ्लेवर असतो आणि जे सुके मसाले आपण टाकले
ह्याच फ्लेवरमध्ये ही चवळी अगदी भन्नाट होते. नक्की करा. अगदी लहान मुलांनासुद्धा तुम्ही ही चवळी दिली ना, त्यांच्यासाठी सुद्धा हेल्दी आणि त्यांना ही अशी टेस्ट खूप आवडणार आहे. म्हणजे हलकीशी गोड, हलकीशी तिखट आणि कोथिंबीरचा, फ्रेश कोथिंबीरचा सुद्धा एक सुवास येतो खूप छान. आणि चवळीचा सुद्धा एक खूप छान टेस्टी बनते ही चवळी. आणि अगदी अशी बोटचेपी, म्हणजे अगदीच ओव्हर कुक पण नाही आणि अगदीच कच्ची पण नाही. तर अशी चवळी अशी खूप छान लागते. आणि भात, भाकरी, चपाती, ब्रेड, पाव कशासोबतही खा, जसं मी म्हणते की अगदीच भन्नाट लागते. कोणतीही उसळ तुम्ही प्रत्येक एक म्हणजे कॉम्बिनेशनसोबत खूप छान लागते. उसळ म्हणजेच एक ब्रेड, पाव, भाकरी, चपाती नुसता भातासोबत खाल्ली किंवा अशी पण खाल्ली तर ही उसळ अगदीच भन्नाट होते. तर नक्की ट्राय करा ह्या प्रकारे सकाळच्या गडबडीमध्ये मस्तपैकी चवळीची उसळ. आवडली असेल ही रेसिपी तर मस्ट ट्राय आहे. जसं मी नेहमीच म्हणते, एका व्हिडिओसाठी प्रचंड मेहनत असते. सो प्लीज शेअर करत जा आपल्या मित्रपरिवारांसोबत, लाईक करत जा. कारण की हे सगळं जे तुम्ही लाईक आणि शेअर आणि व्ह्यूज आपल्याला भेटतात तर त्याच्याने आम्ही मोटिवेट होतो. तर आम्हाला मोटिवेट केलं तर आपण असं छान छान व्हिडिओ अजून आणू. जसं मी नेहमीच म्हणते की छोट्या यूट्यूबरांना टीम वर्क नसतो, एक सिंगल मॅनचाच वर्क असतो. तर प्लीज मोटिवेट करा, लाईक करा, शेअर करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.